तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना मोबाईल देखील मिळणार अशी बातमी अनेक यूट्यूब चॅनलवर त्यासोबतच इंस्टाग्रामवर देखील आपण पाहिली। त्यासोबतच अनेक वेबसाईट पोर्टलने देखील याबद्दल अशी माहिती द्यायला सुरुवात केली की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र असलेल्या महिलांना मोबाईल देखील दिले जाणार। मित्रांनो, यामध्ये सत्यता काय आहे किंवा खरी माहिती काय आहे त्याबद्दल आम्ही माहिती घेतली असता लाडकी बहीण योजनेचा आणि मोबाईलचा दूरदूरून कोणत्याही प्रकारचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या शासन निर्णयामध्ये मोबाईल या विषयाचा काहीही उल्लेख कुठल्याही प्रकारे केला गेला नाही। त्यामुळेच तुम्हाला देखील अनेक मेसेज येत असतील किंवा तुम्हाला देखील अनेक ठिकाणी व्हिडिओमध्ये अथवा इंस्टाग्रामवर देखील सांगितले गेले असेल की तुम्हाला आता मोबाईल गिफ्ट मिळणार, दिवाळीचे गिफ्ट मिळणार, परंतु यामध्ये सत्यता कोणत्याही प्रकारची नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं दिवाळी गिफ्ट काय असणार आहे तर 7,500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे दिवाळीपर्यंत दिले जाणार आहेत। यामध्येच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्याचे मिळून 1,500 रुपयाप्रमाणे 7,500 रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यावर दिवाळीच्या आधी जमा करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे। यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यावर येत्या 10 ते 12 तारखेच्या आतमध्ये म्हणजेच की आचारसंहिता लागण्याच्या आधी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। त्यानुसारच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजेच की 1 कोटी महिलांच्या बँक खात्यावर आजपर्यंत 7,500 रुपये आम्ही जमा केल्याचे देखील सांगितले आहे। त्यामुळेच मोबाईल बद्दलची कोणतीही गोष्ट त्यांनी देखील सांगितली नाही। त्यामुळेच तुम्हाला कोणी जरी मोबाईलसाठी कॉल केला अथवा तुम्हाला कोणत्याही लिंकवर जाऊन मोबाईलसाठी रजिस्ट्रेशन करा असं सांगितल्यास तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही आहे अथवा तुम्हाला मोठा तोटा सहन करायला लागू शकतो। याबद्दलच सर्व मंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की मोबाईलबद्दल कुठलाही विषय नाही। आता मोबाईल नक्की मिळणार कोणाला याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, उदय सामंत जे की उद्योग मंत्री आहेत यांनी कोकणात बोलताना एकदा सांगितले की राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली। म्हणजेच की ज्या महिला राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत काम करतात, ज्या महिला आशा सेविका आहेत किंवा इतरही काम करतात त्या महिलांना आम्ही मोबाईल गिफ्ट म्हणून देणार आहे असे सांगितले। यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख देखील त्यांनीही केला नाही। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला मोबाईल मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही स्पष्टपणे लक्षात घ्या आणि ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना अथवा व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।